बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। आहे की 25 तारखेला आपल्याकडे उरण पोलीस स्टेशनला एक मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट रजिस्टर्ड होती। 27 तारखेला एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफेन्स रजिस्टर्ड झाला। BNS जो नवीन कायदा आहे सेक्शन 103/1 डेड बॉडी मुलीची होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त भारंबे सरांच्या इन्स्ट्रक्शननुसार क्राईम ब्रांचचे आणि पोलीस स्टेशनचे काही पथकं तयार करण्यात आले। इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा त्यावेळेस निष्पन्न करण्यात आला आणि काही टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून हा बँगलोरचा किंवा कर्नाटकाच्या इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा, त्या साईडचा आहे तो, अशी माहिती मिळाली। काही इन्फॉर्मंट्स लोकल आणि काही टेक्निकल अनालिसिस याच्या जोरावरती PSI रेड्डी जे आमच्या सेंट्रल युनिटची टीम आहे त्यांचा स्टाफ यांनी अर्ली मॉर्निंग 29 तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज रोजी आले। आरोपीचं नाव आहे दाऊद बसुद्दीन शेख म्हणून आहे। त्याला आज कोर्टामध्ये ॲट्रॉसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केले असता 7 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे। संपूर्ण इन्सिडेंटमध्ये असं एकंदरीत दिसते की हा दाऊद आणि ही मुलगी शाळेमध्ये शिकायला होते यापूर्वी, जी डिसीज आहे। शाळेत शिकल्यानंतर हा 10वी पर्यंत शिकला, ती पुढे 11वीत शिकली। त्यांचा परिचय होता, त्या परिचयातनं हा जो काही तिच्या मागे लागला होता या अनुषंगाने 2019ला एक पोक्सोचा गुन्हा सुद्धा विनयभंगाचा मॉलेस्टेशनचा या आरोपीवरती दाखल झालेला आहे, ज्यामध्ये तो जेलमधनं काही दिवसांनंतर सुटला, बाहेर आला आणि कोविडच्या काळामध्ये तो परत बँगलोरला गेला। मध्यंतरी तो मुलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला म्हणजे आता एकंदरीत त्याच्या माहितीवरून असं कळतं की तिला तो भेटायला ये वगैरे जबरदस्ती करायचा, जर भेटायला गेले नाही तर तुझे फोटो वगैरे आम्ही व्हायरल करू, अशा प्रकारची भाषा त्यावेळेस तो वापरायचा। घटनेच्या आधी सुद्धा 22 तारखेला तो गुलबर्गावरनं बँगलोरवरनं कर्नाटकामधून निघाला आणि 23 तारखेला इथे आला। 24 तारखेला तो त्या मुलीला भेटला आणि तिला परत भेटण्याची किंवा त्याच्यासोबत राहण्याची बद्दल तो बोलत होता, ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती। 25 तारखेला त्या मुलीची जेव्हा विकली ऑफ होता, म्हणजे जी ज्या ठिकाणी कामाला जायची, त्या दिवशी त्यांनी तिला परत बोलवलं, ती सकाळपासून भेटायला येत नव्हती म्हणून याच्या म्हणण्याप्रमाणे हा चिडलेला होता आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस यावरनं त्याचं आणि तिचं भांडण झालं आणि भांडणानंतर त्यांनी जो सोबत ऑलरेडी त्याच्याकडे तो चाकू घेऊन आला होता, एक कोयत्यासारखा किंवा विळ्यासारखा एक, जो त्यांनी सांगितलं आहे आम्हाला, त्याप्रमाणे त्यांनी तिच्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये तिची डेथ झाली। डेथ झाल्यानंतर तो तिकडनं निघाला, मदत मागायची म्हणून त्यांनी एका त्याच्या मित्राकडनं पैसे मागवले। पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या ATM सेंट्रलमधनं त्यांनी ते विड्रॉल केले आणि बस पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला। मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने PSI रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।